महाराष्ट्र के पनवेल एक ज्वेलरी रिफाइनरी से लाखों रुपए मूल्य के सोने की चोरी का मामला सामने आया है। स्वरूप रिफाइनरी ज्वेलर्स में कार्यरत एक कर्मचारी शुद्धता जांच के लिए दी गई 6 सोने के बिस्किट लेकर फरार हो गया था। चोरी किए गए सोने की कीमत करीब 66,62,000 रुपए बताई जा रही है। घटना के बाद पनवेल शहर पुलिस ने मामला दर्ज कर विशेष जाँच शुरू की और महज 48 घंटे के भीतर आरोपी को गिरफ्तार कर लिया। पनवेल शहर स्थित स्वरूप रिफाइनरी ज्वेलर्स में काम करने वाले शुभम मनाजी खिलाड़ी ने शुद्धता जांच के लिए मालिक द्वारा दिए गए 666.23 ग्राम वजन के 6 सोने के बिस्किट लेकर फरार हो गया। चोरी किए गए सोने की कुल कीमत लगभग 66,62,300 रुपए आकी गई है। मामले की गंभीरता को देखते हुए पनवेल शहर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक बाला कुंभार के नेतृत्व में विशेष टीमों का गठन किया। पुलिस ने शहर और रेलवे स्टेशन परिसर के सीसीटीवी फुटेज खंगाले तथा तकनीकी विश्लेषण और गोपनीय सूचना के आधार पर आरोपी की तलाश शुरू की। जांच में पता चला कि आरोपी रेलगाड़ी से पनवेल से सोलापुर की ओर गया था। इसके बाद पुलिस ने उसका पीछा करते हुए कुर्डुवाड़ी रेलवे स्टेशन तक सुराग जुटाए और सोलापुर जिले के सांगोला तालुका स्थित उसके पैतृक गांव खिलारवाड़ी में जाल बिछाकर उसे गिरफ्तार कर लिया। पनवेल शहर मध्ये स्वरूप रिफायनरी ज्वेलर शॉप आहे, त्या ठिकाणी शुभम खिलारे या नावाचा व्यक्ती काम करत होता आणि त्या ठिकाणी त्याचं काम हे होतं की तिथून सोनं घ्यायचं आणि त्याची शुद्धता तपासण्यासाठी एका शेजारच्या दुकानामध्ये ते घेऊन जायचं आणि ते परत आणून आपल्या दुकानात द्यायचं। तर 20 ऑगस्ट रोजी हा जो शुभम खिलारे आहे हा जवळपास 66 तोळे सोने घेऊन शुद्धता तपासण्यासाठी त्या शेजारच्या दुकानामध्ये गेला होता आणि त्या ठिकाणी शुद्धता तपासल्यानंतर त्यांनी त्या स्वतःच्या स्वरूप शॉपमध्ये येणं अपेक्षित असताना तो तिथून शॉपमध्ये न येता परस्पर तिथून पळून गेलेला होता आणि अशा प्रकारची तक्रार आपल्याला 20 ऑगस्ट रोजी रात्री प्राप्त झाली असता आपण त्याच्यामध्ये तात्काळ गुन्हा दाखल केला होता आणि सिनियर पीआय पनवेल शहर बाळा कुंभार यांनी तपास पथक नेमून त्यांचा तांत्रिक तपास करून आपण सोलापूर येथे टीम पाठवली होती आणि सोलापूरमधून या मुलाला आपण संपूर्ण मुद्देमालासह अटक केलेली आहे आणि जवळपास 66 तोळे सोनं 66 लाख रुपयाचा मुद्देमाल आपण याच्यामध्ये रिकव्हर केलेला आहे। अल्पवयीन नाही आहे आणि याच्यावर कुठलाही पहिल्यांदा गुन्हा दाखल नाही। याच्यामध्ये आता गेले 8 महिने तो त्या ठिकाणी कामाला होता आणि त्याची परिस्थिती बघितली तर एवढी काय आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती। मे बी त्याला ते सोनं बघून आमिष मिळाला असेल, लालसा उत्पन्न झाली असेल, त्यामुळे ते केलेलं आहे। सध्या तरी एकच आरोपीचा सहभाग दिसून येतो।